Hello student, welcome one and all. Today we are going to discuss and learn one of the most important poems of our syllabus, that is 2.1 The Cherry Tree by Ruskin Bond. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 11वी मधील द चेरी ट्री ही पहिली कविता अभ्यासणार आहे, जी प्रसिद्ध भारतीय ब्रिटिश वंशाचे लेखक रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. So, let us study icebreakers activities. Before we turn to our questions, we first know the term icebreakers activities. आपल्याला प्रत्येक टॉपिकच्या अगोदर काही आइसब्रेकर्स ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो? आइसब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आर थॉट प्रोवोकिंग ॲक्टिव्हिटीज. इट मीन्स we can use to encourage our student to talk and get more knowledge about the subject which we are going to study. विद्यार्थी मित्र हो, याला आपण जो विषय अभ्यासणार आहे त्याची पूर्वतयारी सुद्धा म्हणता येईल आणि याच्या माध्यमातून आपण नेमका कोणता टॉपिक अभ्यासणार आहोत याची अत्यंत लाईट हार्टेड सहज केलेली चर्चा म्हणजेच आइसब्रेकर ॲक्टिव्हिटीज आहेत. फर्स्ट icebreaker activity, trees are revered because they give us joy. झाडे आपल्यासाठी अत्यंत पूज्य किंवा पवित्र आहेत कारण एक दिलेला आहे पा, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आपण सॉल्व करायच्या आहेत. दे गिव्ह अस जॉय, ते आपल्याला आनंद देतात. बाकीचे काय लिहिता येईल पा? बी, दे गिव्ह अस ऑक्सिजन, फूड, वूड, फ्लावर्स, कॉटन अँड शेल्टर. झाडांच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन, अन्न, लाकूड, फ्लावर, कॉटन, शेल्टर इत्यादी गोष्टी मिळतात. सी, दे कीप बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा समतोल राखणे. दे गिव्ह अस शॅडो, आपल्याला सावली देतात. दे प्रिव्हेंट सॉइल एरोजन, फ्लड अँड लँडस्लाईड, झाडांच्यामुळे मातीची होणारी धूप, पूर परिस्थिती आणि दरड कोसळण्यामध्ये प्रतिबंध होतात. आणि लास्ट आहे दे ब्रिंग रेनफॉल, आणि माणसासाठी महत्त्वाचं जे पाणी आहे ते पाऊस आणतात. सेकंड ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्र या ठिकाणी दिलेले पा, आपण ती सॉल्व करून घेतलेली आहे. कॉलम ए शोज इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोईंग अ ट्री ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री. कॉलम बी शोज द फीलिंग यू एक्सपिरियन्स ॲट द ऑल द स्टेजेस. जोड्या लावण्यासाठी 2 कॉलम दिलेले आहेत. वृक्ष वाढवत असताना आपला जो सहभाग आहे आणि झाडाच्या आयुष्यातील विविध टप्पे हे कॉलम ए मध्ये दाखवलेले आहेत आणि कॉलम बी मध्ये त्या सर्व टप्प्यावरती आपल्या ज्या भावना असतात किंवा आपले जे अनुभव असतात ते अनुभव नोंदवलेले आहेत. फर्स्ट, यू प्लांटेड अ सॅपलिंग. सॅपलिंग याचा अर्थ छोटंसं रोप. छोटंसं रोप लावणं हे आपल्या आयुष्यामध्ये काय संबंधित आहे पहा. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग, आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने नम्रपणे सुरुवात करायची असते. यू वॉटर द प्लांट, तुम्ही झाडाला पाणी घालता. युअर मॉटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट, आणि आपला उद्देश असतो की त्याचं संरक्षण करणं. यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम, त्या रोपट्याला पहिली फुटलेली पालवी पाहून आपल्या काय भावना होतात पहा. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय, आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर, या झाडाचं भविष्य अत्यंत चांगलं आहे हे पाहून आपल्याला आनंद होतो. यू फेन्स्ड द प्लांट, या वृक्षाला किंवा झाडाला तुम्ही कुंपण तयार करता. यू केअर फॉर इट, तुम्ही त्याची काळजी घेता, हा उद्देश असतो. फिफ्थ नंबर, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. ते रोपटं हळूहळू वाढायला लागतं आणि त्याच्यावरती हिरवी पाने बहरतात. कशाचं प्रतीक आहे पहा किंवा अनुभव काय होतो? द कलर सिम्बलायझिंग लाईफ, हा रंग जीवनाचं प्रतीक आहे. गेव यू अ फिलिंग ऑफ होप, आणि आपल्या मनामध्ये एक आशा निर्माण होते. सिक्स्थ, द ट्री हॅड बर्ड्स टू, त्या रोपट्याला झाडाला कळ्या येतात. द न्यू एक्सपिरियन्स बॉट एक्साइटमेंट टू यू, हा आणि नवीन अनुभव आपल्या मनामध्ये एक उत्साह निर्माण करतो. सातवा आहे बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लावर्स. मग त्या रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये होतं आणि त्या झाडावरती पक्षी घर निर्माण करतात आणि पूर्ण झाड हे फुलांनी बहरलेलं असतं. याच्यामध्ये काय सांगितलं पहा, यू वेर हॅपी, तुम्ही आनंदी असता. अँड सॅटिस्फाईड, समाधानी असता. बिकॉज
You experienced what you had often heard, that small beginnings can lead to a great achievement. हे बहरलेलं झाड पाहून आपण अत्यंत आनंदी आणि समाधानी होतो. कारण काय आहे? कारण की आपण स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेलं असतं. छोट्या छोट्या सुरुवाती पुढे जाऊन एक मोठी गोष्ट होत असते याचा आपण अनुभव घेतलेला असतो. सो स्टुडंट, विथ द बॅकड्रॉप ऑफ दिस आइस ब्रेकर्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द चेरी ट्री. Before we turn to our poem, let us discuss about Ruskin Bond. Student, while studying any poem, you should know about the poet. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ॲप्रिशिएशनमध्ये एक मुद्दा असणार आहे अबाउट द पोयम अँड अबाउट द पोएट. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कवितेचा अभ्यास करत असताना त्याचा कवी कोण आहे आणि त्याची बॅकग्राऊंड, त्याचं लाईफ अँड करिअर याचा अभ्यास करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यातील काही महत्त्वाची वाक्य किंवा महत्त्वाचे संदर्भ आपण ॲप्रिसिएशनमध्ये सुद्धा वापरू शकतो. सो रस्किन बॉन्ड वॉज बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेश इन 1934. रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधल्या कसौली या गावामध्ये 1934 साली झाला. रस्किन बॉन्ड हॅज रिटन 100 ऑफ शॉर्ट स्टोरीज. रस्किन बॉन्ड यांनी शेकडो लघुकथा लिहिलेल्या आहेत, एसेज, नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन्स. शेकडो लघुकथांच्या बरोबर रस्किन बॉन्ड यांनी निबंध, छोट्या कादंबरी आणि मुलांसाठी 30पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ रिटन व्हेन ही वॉज 17. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी द रूम ऑन द रूफ ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली अँड रिसिव्ड जॉन लेव्हलिन राईस मेमोरियल प्राइज इन 1957. आणि याच कादंबरीसाठी 1957 साली त्यांना जॉन लेव्हलिन राईस मेमोरियलचा पुरस्कारसुद्धा मिळाला. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. 1992 साली अत्यंत प्रतिष्ठेचा मानला गेलेला साहित्य अकादमी अवॉर्ड हा त्यांच्या भारतातील इंग्रजी लिखाणासाठी देण्यात आला. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999 आणि त्यांना भारतामधील उच्च पुरस्कार पद्मश्री हा 1999 साली देण्यात आला. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. रस्किन बॉन्ड हे आपल्या दत्तक कुटुंबासह उत्तराखंडमधील मसुरी येथे राहत होते. द पोयम चेरी ट्री इज अबाउट the poet's ecstasy over a tree which he planted, which it took 8 years to grow. He is expressing his wonder at the way of nature and how the cherry tree blossoms are fragile and quick to fall. The tree gives him an immense joy as he can see the stars and the blue sky through the dappled green trees. प्रस्तुत कविता चेरी ट्री ही कवीने लावलेले झाड आणि त्याच्याबद्दल निर्माण झालेली उत्सुकता याच्यावरती आधारित आहे. लावलेले चेरीचे झाड पूर्ण वाढण्यास 8 वर्ष लागली आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये निसर्गाच्या आणि इतर घटकांच्या मदतीनं ते पूर्णपणे वाढत गेलं, बहरत गेलं. असे हे बहरलेले चेरीचे झाड कवीला अत्यंत आनंद देतं, कारण या हिरव्यागार झाडाझुडपांच्या माध्यमातून कवी जे तारे आणि निळ्या आकाशाचे दर्शन घेतो याच्यामधून त्याला अति आनंद होतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल या कवितेमध्ये कवीने झाड लावल्यापासून ते पूर्ण वाढेपर्यंत त्याच्या जीवनाचा प्रवास आणि कवीला त्याच्यामधून मिळणारा आनंद हा त्यानं शब्दरूपामध्ये व्यक्त केलेला आहे. नाव स्टुडंट, लेट अस लर्न दिस पोएम लाईन बाय लाईन विथ इट्स मीनिंग. द चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. पहिल्या 2 ओळीमध्ये कवी सांगतोय की आज 8 वर्ष उलटून गेली, मी त्या गवतामध्ये एक चेरीचा बी सीड लावलेलं होतं. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेट. मी म्हणालो होतो की माझं स्वतःचं एक झाड असलंच पाहिजे. या विचाराने त्यानं ते गवतामध्ये बी पेरलं आणि अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट. त्याला मी एकदाच पाणी दिलं, नंतर मी झोपी गेलो आणि पूर्णतः विसरून गेलो. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग
दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. कवी पुढे सांगतो की खऱ्या अर्थानं ते जे चेरीचं सीड लावलेलं होतं त्याची नंतरच्या काळामध्ये कुणीही काळजी घेतलेली नव्हती, परंतु चेरीनं स्वतः जिवंत राहण्याचा, स्वतः वाढण्याचा एक मार्ग निवडलेला होता. या पहिल्या स्टँजावरनं चेरीच्या आयुष्यातला स्ट्रगल, संघर्ष दाखवलेला आहे की कवी फक्त ते बी लावतो, त्याला एकदाच पाणी देतो, नंतर तो विसरूनही जातो, परंतु निसर्गाच्या मदतीनं असेल किंवा चेरीनं स्वतःनं पूर्णपणे वाढण्याचा एक मार्ग निवडलेला होता. प्लीज सी सेकंड स्टँजा. And suddenly that summer, near the end of May, I found a tree had come to stay. आणि अचानकपणे मे महिन्याच्या शेवटी उन्हाळ्यामध्ये मला ते चेरीचं झाड दिसलं, जणू की ते माझ्याकडं राहण्यासाठी आलेलं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 months चाइल्ड. ते खूप लहान होतं, एखाद्या 5 महिन्याच्या मुलासारखं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि ते अत्यंत बेशिस्तपणे वाढलेल्या त्या जंगली गवतामध्ये हरवून गेलेलं होतं. या स्टांजामध्ये कवी सांगतो की ते रोपटं खूप लहान होतं आणि त्याच्या अवतीभोवती जे उगवलेलं गवत आहे या गवतामध्ये त्याचं अस्तित्व लपलेलं होतं, तरीसुद्धा ते जिवंत असल्याची साक्ष देत होतं. पुढील स्टँजामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ऑडिटीज किंवा डिफिकल्टीज कशा पद्धतीने येतात. प्लीज सी. गोड्स एट द लीव्स द ग्रास कटर साईथ, स्प्लिट इट अपार्ट अ मान्सून ब्लाइट. अशा लहान असणाऱ्या या रोपट्याच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात पहिली डिफिकल्टी होती की शेळीनं त्याची कोवळी पानं खाऊन टाकली आणि नंतर एका ग्रास कटरने, गवत कापणाऱ्या व्यक्तीने धारधार वेळाने त्या गवताचे तुकडे केले. एवढ्यावरच त्याच्या अडचणी थांबल्या नाही, तर पावसाचा सुद्धा, मान्सूनचा त्याच्यावरती विपरीत परिणाम झाला आणि त्याचा बुंदासुद्धा त्याच्यामध्ये वाळून गेला. श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम इवन सो, नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. ते झाड पूर्णतः वाळून गेलं, तरीसुद्धा पुढच्या वसंत ऋतूमध्ये मला असं दिसलं की त्याला 3 नवीन शूट्स, कोंब आणि पालवी फुटलेली आहे. द यंग ट्री स्ट्रगल. हे झाड धडपडत होतं. अपवर्ड थर्स्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट फॉर अ लाईट अँड एअर अँड सन. हे रोपटं एवढ्या अनंत अडचणीमधून संघर्ष करत होतं, त्याला जगायचं होतं, त्याला वरती यायचं होतं. त्याच्यामध्ये एक तीव्र भावना होती. त्याचे हात जणू काही सूर्यप्रकाश, हवा आणि उजेड मिळावा यासाठी धडपडत होतं. या परिच्छेदामधून, या स्टँजामधून आपल्याला काय दिसतं की हे जे रोपटं आहे याच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी आलेल्या आहेत, परंतु या अडचणीवरती मात करून ते जीवन जगण्याची एक धडपड करत आहे. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड, वॉन्डर्ड while time and the pain made a miracle from a green growing pen. कवीनं ज्या वेळेला या लहान रोपट्याची अवस्था पाहिली त्यावेळेला तो म्हणतो, माझ्याकडं फक्त वाट बघण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. मी बघत होतो आश्चर्यकारक रीतीनं आणि वेळ निघून जात होता, परंतु पावसानं एक जादू केली आणि त्या सुकलेल्या रोपट्याचं रूपांतर हिरवाईमध्ये झालं. थोडक्यात त्याची जी वेदना होत्या, ज्या शेळीच्या माध्यमातून, ग्रास कटरच्या माध्यमातून किंवा मान्सूनच्या तडाख्यामधनं झालेल्या होत्या, त्याचं रूपांतर आता हिरवाईमध्ये झालेलं होतं, म्हणजे ते पूर्णतः वाढत आलेलं होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर, केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. कवी सांगतो की त्याच्याच पुढच्या वर्षी मी काश्मीरला गेलेलो होतो आणि काश्मीरहून जेव्हा परत आलो त्यावेळेला माझी परिस्थिती फार चांगली नव्हती. मी थोडक्यात एखाद्या गरिबासारखा आलेलो होतो, परंतु मी श्रीमंत झालेलो होतो. कारण आहे माझ्या दारामध्ये आता एक चेरीचं झाड होतं. एवढ्या वर्षापासूनची इच्छा माझी पूर्ण झालेली की माझं एक स्वतःचं असं झाड असावं आणि ते झाड आता माझ्या अंगणामध्ये आलेलं होतं. त्यामुळं मी स्वतःला श्रीमंत असल्याचं समजत होतो. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी,
6 फूट पूर्ण उंचीचे आता माझं स्वतःचं झाड होतं. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. मला स्वतःवरती विश्वास वाटत नव्हता की एक चेरीचं झाड माझ्या दारामध्ये आहे आणि ते माझं स्वतःचं आहे. रायपन्ड अँड ज्वेल्ड इन द सन, हंज फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन. त्याच्या एका फांदीचा विचार जरी केला तर या संपूर्ण मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये हे जे चेरीचं झाड उगवलेलं होतं ते एखाद्या ज्वेलरीप्रमाणे, एखाद्या दागिन्याप्रमाणे दिसत होते. आणि असा हा अनमोल दागिन्यांचा खजिना माझ्या दारामध्ये होता, तो माझा स्वतःचा होता. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लॉसम्स स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल. आणि पुढच्याच वर्षी त्या चेरीच्या झाडावरती कळ्या उमललेल्या होत्या, मोहर आलेला होता, जो गुलाबी रंगाचा, अत्यंत नाजूक आणि पटकन पडणारा होता. ॲट द मियरेस्ट ब्रीथ, स्लीपिएस्ट ब्रीज. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लॉसम्स स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल. आणि पुढच्याच वर्षी त्या चेरीच्या झाडावरती कळ्या उमललेल्या होत्या, मोहर आलेला होता, जो गुलाबी रंगाचा, अत्यंत नाजूक आणि पटकन पडणारा होता. ॲट द मियरेस्ट ब्रीथ, स्लीपिएस्ट ब्रीज. एक हवेची लहान झुळूक किंवा फक्त श्वास जरी घेतला, त्या इतक्या नाजूक होत्या की त्या हवेच्या झुळूकवरती सुद्धा त्या खाली पडू शकत होत्या. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज, looking up through the leaves at the blue, blind sky, at the finches as they flew and fleeted through a dappled green. कवी सांगतोय की मी अत्यंत शांतपणे त्या पूर्ण वाढलेल्या चेरीच्या झाडाखाली झोपलो आणि वरती आकाशामध्ये पाहिलं. त्यावेळेला मला आकाशामध्ये दिसलं की फिंच पक्षी हे आकाशामध्ये इकडून तिकडे विहार करत आहेत, आकाशामध्ये झेप घेत आहेत किंवा उडत आहेत. व्हाईल बीज इन ॲन इकॅस्टसी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम. दुसऱ्या बाजूला त्या चेरी ट्रीच्या प्रत्येक कळीवरती मधमाशा बसून मध पिण्याचा आनंद घेत आहेत, हे सुद्धा कवीला दिसलं. म्हणजे या डॅपल्ड ग्रीनमधून, हिरव्या रंगातून मधमाशा एखाद्या अमृताप्रमाणे मध पिताना कवीने पाहिले. अँड द सन सँग स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. सूर्य हळूहळू बुडत होता आणि आकाशामध्ये आता तारे दिसू लागले. अँड द मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय, प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री, दॅट स्मॉल चेरी ट्री ग्रोन बाय मी. शेवटच्या 3 ओळीमध्ये कवी आपली चेरीच्या झाडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो म्हणतो की पतंगे, रातकिडे आणि मी या झाडाबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो, ज्या झाडानं आम्हाला असा स्वर्गीय अनुभव दिला आणि या झाडाचं खरोखर धन्यवाद आहेत. असं एक लहानसं ट्री जे मी लावलेलं होतं त्याचा मी शतशः आभारी आहे. कवी या लास्ट परिच्छेदामध्ये सांगतो की ज्या वेळेला मी या झाडाखाली झोपलो त्यावेळेला आकाशामध्ये विहार करणारे पिंच पक्षी असतील, झाडाच्या प्रत्येक कळीवरती बसून मध पिणाऱ्या मधमाशा असतील किंवा या झाडाच्या अवतीभोवती फिरणारे पतंग असतील, रातकिडे असतील, आम्ही सगळेजण याची कृतज्ञता व्यक्त करतो कारण की या झाडांनी आम्हाला आयुष्यामधला अत्यंत स्वर्गीय असा अनुभव दिलेला आहे आणि असं झाड जे मी स्वतः लावलेलं होतं. अशा पद्धतीने रस्किन बॉन्ड यांनी चेरी ट्री या कवितेमध्ये स्वतःची चेरी ट्रीबद्दल असलेला आनंद व्यक्त केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, मला खात्री आहे की ही कविता तुम्हाला समजली असेल आणि यानंतर आपण याच्यावरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲप्रिसिएशन आणि फिगर ऑफ स्पीच ह्या पुढील भागामध्ये बघणार आहोत. याचबरोबर विद्यार्थी मित्र हो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 11वीचे आणि 12वीचे सगळे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो स्टुडंट, डोंट फॉरगेट टू शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन फॉर फर्दर नोटिफिकेशन. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.
once again. Please like, share and subscribe.